नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1चा पहिला धडा स्टार्ट केलेला आहे. पहिल्या धड्याचं नाव आहे संच. द नेम ऑफ फर्स्ट लेसन इज सेट. संच या धड्यामध्ये एकूण 4 सराव संच आहे, 4 प्रॅक्टिस सेट आहे. ते आपल्याला घ्यायचे. ते 4ही प्रॅक्टिस सेट झाल्यानंतर आपल्याला काय घ्यायची, परीक्षा. ओके. तर त्यातला एक प्रॅक्टिस सेट आपण कालपर्यंत बघितला. कालपर्यंत आपला एक प्रॅक्टिस सेट झालेला आहे. त्यासाठी आपण 3 व्हिडिओ टाकलेले. ते 3 व्हिडिओ तुम्ही बघितले तर पहिला प्रॅक्टिस सेट तुम्हाला कळून जाईल. ओके. तर आज आपण आता दुसऱ्या प्रॅक्टिस सेटची तयारी करूया. दुसरा प्रॅक्टिस सेट पण आपण अगोदर शिकणार आहोत आणि मग तो प्रत्यक्ष सोडवणार आहोत. आपण प्रत्येक सराव संचाला असंच करणार आहोत. प्रत्येक प्रॅक्टिस सेटला आपण असंच करणार आहोत की एकदा आपण तयारी करून घेऊ आणि मग ते सोडू. ओके. बऱ्याच मुलांनी होमवर्क चांगला दाखवलेला आहे, बऱ्याच मुलांचं थोडंसं चुकतंय. त्यांनी जरा व्यवस्थित काळजी करा. प्रत्येक व्हिडिओ परत परत बघा आणि मग तुमचा होमवर्क तुम्ही कंप्लीट करा. ओके. तर आज आपण दुसऱ्या सराव संचाची पूर्वतयारी करूया. बेसिक कन्सेप्ट फॉर प्रॅक्टिस सेट 1.2. ओके. पुन्हा एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट, जर आतापर्यंत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये ते व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका. ओके. ते लक्ष द्या आता बाळांनो. ओके. फळ्याकडे बघा. तर आता आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 साठी तयारी करतोय. तर ह्या सराव संच 1.2 मध्ये आपल्याला एकच गोष्ट मेन शिकायची, ती म्हणजे संचाचे प्रकार, टाइप्स ऑफ सेट्स. संचाचे प्रकार, टाइप्स ऑफ सेट्स. संचाचे 4 प्रकार पडतात पहा. देयर आर 4 टाइप्स ऑफ सेट्स. संचाचे 4 प्रकार आहेत, त्यातले आपण एक एक करून बघू. संचाचा पहिला प्रकार, काय प्रकाराचं नाव, एक घटक संच. एक घटक संच याला इंग्लिशमध्ये म्हणतात सिंगल टोन सेट. सिंगल टोन सेट, एक घटक संच. काय आहे एक घटक संच, त्याची व्याख्या लिहू. नावाचा अर्थ लपलेला आहे. एक घटक संच म्हणजे काय, तर ज्या संचात फक्त एकच घटक असतो, ज्या संचात फक्त एकच घटक असतो त्या संचास एक घटक संच असे म्हणतात. The set which consisting only one element, a set consisting only one element is called as single tone set. तर एकदम सोपी व्याख्या आहे बघा. ज्या संचात एकच घटक असतो त्यास एक घटक संच असे म्हणतात. द सेट विच कन्सिस्टिंग ओनली वन एलिमेंट किंवा अ सेट कन्सिस्टिंग ओनली वन एलिमेंट इज कॉल्ड ॲज अ सिंगल टोन सेट. आता याची उदाहरणं द्यायची झाली तर बघा तुम्ही, सिंगल टोन सेट कशाला म्हणतात. एक्झाम्पल, आता समजा ए नावाचा एक संच आहे, महिरपी कंस, आणि त्याच्यात एकच घटक आहे 0. सब घटक 0 आहे. असू द्या, कोणता तरी एक घटक आहे म्हणून याला एक घटक संच म्हणतात. दिस इज कॉल्ड ॲज अ सिंगल टोन सेट. आता संचाचं नाव आहे पी आणि याच्यात एकच घटक आहे ए, फक्त एकच घटक आहे म्हणून दिस इज कॉल्ड ॲज अ सिंगल टोन सेट. पण जर मी असं लिहिलं तर ए बरोबर एक्स, वाय, झेड, आता मी याला सिंगल टोन सेट म्हणू शकतो का? हा सिंगल टोन सेट आहे का? हा एक घटक संच आहे का? नाही, कारण याचे 3 घटक आहे ना. असे 3 घटक असल्यामुळे मी याला एक घटक संच म्हणू शकत नाही. एक घटक संच म्हणण्यासाठी एकच गोष्ट महत्वाची आहे की याच्यात एकच घटक पाहिजे असा. आता हा यादी पद्धतीने दिल्यावर तुम्हाला लगेच कळणार आहे हा एक घटक संच आहे म्हणून. पण प्रत्येक वेळा ते यादी पद्धतीने थोडी देणार आपल्याला, असंही देऊ शकतात ना ते. समजा ए हा एक एक्सचा संच आहे. संच ए चे घटक एक्स असे आहेत की एक्स ही, असं लिहितो डायरेक्ट, एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. असं चिन्हात जर का मी असं दाखवलं ना बाळांनो, तर याचा अर्थ असतो एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. आणि आता मी असं लिहिलं, समजा एक्स ही 3 पेक्षा मोठी आहे आणि 5 पेक्षा लहान आहे. याचा अर्थ काय आहे बघा. आता हे मी गुणधर्म पद्धतीने लिहिलेला संच आहे हा, की ए हा कोणाचा संच आहे, एक्सचा, आणि एक्स कोण आहे, नैसर्गिक संख्या. हे चिन्हाचा अर्थ आहे ही एक्स नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे नैसर्गिक संख्यांचा जो संच असतो, नॅचरल नंबरचा जो सेट असतो तो एन असतो. म्हणजे एक्स ही 1 पासून कुठलीही संख्या असू शकते. आणि मग मी पुढे एक्सच्या बद्दल काय लिहून ठेवलं की ती 3 पेक्षा मोठी आहे. या चिन्हाचा अर्थ आहे ती 3 पेक्षा मोठी आहे आणि 5 पेक्षा लहान आहे. 3 पेक्षा मोठी आणि 5 पेक्षा लहान. तर याचा अर्थ ती कोणती येईल मग, फक्त ए बरोबर कोण येईल, फक्त 4. आणि म्हणून मग मला एक घटक संच म्हणता येईल, कारण 3 पेक्षा मोठी आणि 5 पेक्षा लहान एकच संख्या आहे. ती कोणती आहे, 4. म्हणून गुणधर्म पद्धतीने दिल्यानंतर पण आपल्याला कळतं की त्यात एक घटक आहे किंवा नाही. उदाहरणार्थ असं, आता मी एक संच देतोय समजा 5व्या क्रमांकाचा. काय आहे नाव, की पी बरोबर अशा वायचा संच आहे की वाय ही समनैसर्गिक संख्या आहे. सममूळ संख्या आहे. समनैसर्गिक नाही, सममूळ संख्या. हा लिहिलं आपण की वाय इज अ इवन प्राईम नंबर. वाय इज अन इवन प्राईम नंबर.
सांगा बरं मला आता y इज एन इव्हन प्राईम नंबर म्हटलं तुम्हाला याची यादी बनवावी लागेल. बनवा याची यादी. तर तुम्हाला याची जर तुम्ही यादी बनवली तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या यादीत फक्त एकच घटक येतोय आणि तो म्हणजे 2. कारण y ही सममूळ संख्या आहे आणि सममूळ संख्या एकटीच असते फक्त. ती कोण असते? 2. म्हणजे तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय, व्याख्या तुम्हाला कळाली, अर्थ तुम्हाला कळाला, नेमका प्रश्न कसा विचारला जाणार ते आता आपण बघण्याचा प्रयत्न करूया. ज्या संचात एकच घटक असतो त्यास एक घटक संच असे म्हणतात. सेट कन्सिस्टिंग ओनली वन एलिमेंट इज कॉल्ड ॲज अ सिंगल टोन सेट. मग ते यादी पद्धतीने दिल्यावर लगेच कळणार आहे हो आपल्याला. यादी पद्धतीने कळतं याच्यात एक घटक आहे किंवा नाही. पण ते एवढं सोपं कशाला विचारतील तुम्हाला? ते प्रत्येक वेळा गुणधर्म पद्धतीने देतात आणि मग तुम्हाला विचारतात की खालील संच एक घटक संच आहे किंवा नाही ठरवा. असा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाईल. समजून घ्या, खालील संच एक घटक संच आहे किंवा नाही ते ठरवा. म्हणजे असं क्वेश्चन विचारते जाईल तुम्हाला की राईट इफ द फॉलोइंग सेट्स आर सिंगल टोन सेट और नॉट. ओके, तर लक्ष द्या बाळांनो. असा प्रश्न विचारला जातो तुम्हाला की हे जे संच आहे ते एक घटक संच आहे किंवा नाही, तुम्ही ते ठरवा. ठरवायचंय तुम्हाला एक घटक संच आहे किंवा नाही. आता सांगा, हा असं दिलं तुम्हाला की ते कुणाचा संच आहे? एक्सचा, आणि एक्सचा वर्ग बरोबर 9 आहे. आता बघा बरं, हा एक घटक संच आहे का सांगा मला. एक्सचा वर्ग 9 आहे याचा अर्थ एक्सचा वर्ग 9 आहे याचा अर्थ तुम्हाला इथं संच काढण्यासाठी असं काय काढावं लागेल? वर्गमूळ काढावं लागेल. आणि वर्गमूळ तुम्हाला माहिती 2 असतात, एक 3 आणि एक -3. असा वर्ग जेव्हा पण देतील ना, एक्सचा वर्ग बरोबर 9 हे गणित आहे बाळांनो. एक्सचा वर्ग 9 दिला याचा अर्थ एक्सची किंमत 3 पण येते आणि -3 पण येते. कारण ह्या गणिताला कसं सोडवलं जातं? वर्गमूळ काढू असं म्हणावं लागतं. वर्गमूळ काढू आणि मग एक्सचे 2 उत्तर निघतात, एक प्लस किंवा -3. इथं 9 जर आलं तर असं येईल, 25 जर आलं तर इथं 5 येईल. म्हणजे 2 उत्तर येतात, +5 पण आणि -5 पण, +5 पण आणि -5 पण. कोणत्याही संख्येचं स्क्वेअर रूट हे 2 प्रकारचं असतं, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, एक प्लस आणि एक मायनस. ओके, लक्षात ठेवा. असं स्क्वेअर आलं तर तुम्ही जर आता बघितलं तर इथे ए या संचात किती घटक आले सांगा बरं मला. ए हा कुणाचा संच होता? एक्सचा, पण एक्सचा वर्ग बरोबर 9 असं मी लिहून ठेवलं होतं. म्हणून याच्यात 2 घटक आले बघा, एक 3 पण आला आणि एक -3 पण आला. म्हटलं होतं तुम्ही याला एक घटक संच म्हणू शकता का? नाही. म्हणून तुम्हाला म्हणावं लागेल ए हा एक घटक संच नाही, एक घटक संच नाही. ए इज नॉट सिंगल टोन सेट. एकदम इझी, कारण त्याचे 2 घटक येतात तर तुम्ही त्याला सिंगल टोन सेट कसं काय म्हणू शकता? लक्षात येते का पण तुम्हाला? हा, समजतं ना? तर सगळ्यात मेन एकच आहे बाळांनो की तुम्हाला संचाची यादी बनवता आली पाहिजे. यादी जर बनवता आली तर कळत ना, नजरेने डायरेक्ट एक घटक आहे की एक पेक्षा जास्त आहे लगेच लक्षात येतं आणि आपण ठरवू शकतो. उदाहरणार्थ आणखी एक दुसरा प्रश्न दाखवतो मी तुम्हाला. लक्षात घ्या, तुम्ही समजून घ्या व्यवस्थित. समजा पी हा एक अशा वायचा संच आहे आणि वाय इथं असा देऊन ठेवला 2y -1 बरोबर 5. असं गणित देतं बाळांनो. आता खूप त्रास देतात हे असं गणित देतं आपल्याला. वायचा संच आहे पी, पण वाय ह्या गणितात करलेला आहे. मग हे गणित सोडवावं लागतात. 2y -1 बरोबर 5. मग 2y बरोबर हे -5 तिकडे देऊन काय होतं? +1. सॉरी, हे -1 तिकडे देऊन काय होतं? +1. मग 2y बरोबर 6. मग y बरोबर 6/2 आणि मग y बरोबर 3 येतं बघा. वायची किंमत 3 कशी आली कळाली का? तुम्हाला हे जे वायच्या समोर जे गणित दिलेलं असतं ना ते सॉल्व्ह करावं लागतं. हे गणित जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर वायचं उत्तर तुम्हाला काय भेटतंय सांगा मला? 3 भेटतंय. मग वायचं उत्तर 3 भेटतं याचा अर्थ हा जो पी संच आहे याच्यात फक्त 3 हा एकच घटक आहे. कारण पी हा कोणाचा संच होता? वायचा, आणि वायची किंमत किती आहे आपल्याला? 3. काल जे संच तुम्हाला लिहून दिले त्याच्यापेक्षा थोडे आज हटके संच दाखवतोय मी तुम्हाला. इथं वर्ग दाखवला त्याच्यामुळे 2 उत्तर आले. इथे एक गणित दाखवलं, एक चल समीकरण म्हणतात त्याला, इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. त्याला सॉल्व्ह करावं लागतं. मग वायची व्हॅल्यू किती आली? 3. याचा अर्थ पी मध्ये एकच घटक आला 3. म्हणून तुम्ही काय म्हणणार? पी हा एक घटक संच आहे. P is a single tone set.
ओके, कसं ठरवायचंय कळतंय की तुम्हाला? सिंगल टोन सेट आहे की नाही कसं ठरवायचंय लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. सिंगल टोन सेट म्हणजे काय समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण फक्त सिंगल टोन सेट बघतोय. मी तशी तिथे रिक्त संचाची पण व्याख्या लिहून ठेवली होती, दुसरा प्रकार, पण थोडा वेळ दाखवता. त्याचे एक्झाम्पल दाखवतो आणखी. हा पहिलं एक्झाम्पल बघा, हे दुसरं एक्झाम्पल बघा, हा प्रश्न बघा की तुम्हाला सांगायचंय की एक घटक संच आहे किंवा नाही. ओके, वेगळे वेगळे प्रकारचे प्रश्न असतात बांधून. मी तुम्हाला होमवर्कला पण देतो. तिसरं बघा आता, ए इज अ सेट ऑफ एक्स. ए हा कुणाचा सेट आहे? एक्सचा. म्हणजे सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट. आणि आता एक्स इथं लपलाय तुमचा. एक्स ही एक नैसर्गिक संख्या आहे आणि एक्स ही लेस दॅन 5 आहे. आता या संचाचा अर्थ तुम्हाला कळाला पाहिजे. या संचाची यादी तुम्हाला बनवता आली पाहिजे. बनवा यादी. तर ए या संचाची जर तुम्ही यादी बनवायला लागले तर तुमच्या लक्षात येते की ए कुणाचा संच आहे? एक्सचा. आणि एक्स कोण आहे? नॅचरल नंबर. पण ती 5 पेक्षा कशी आहे? लहान. म्हटलं तुमच्या संख्या येतील 1, 2, 3, 4 येतील की नाही? मग सांगा तुम्ही याला एक घटक संच म्हणू शकता का? आता नाही, कारण याचे 4 घटक आले. म्हणून तुम्हाला लिहावं लागेल ए हा एक घटक संच नाही. A is not single tone set. ओके, एकदम सोपं आहे बघा. लक्ष देईल ना तुमच्या? आणखी बघा आता चौथं बघा. एक सेट दिला मी पी. पी इज अ सेट ऑफ वाय सच दॅट वाय इज अ होल नंबर. वाय कोण आहे? होल नंबर आहे. होल नंबर म्हटल्यावर तुमच्या संख्या 0 पासून स्टार्ट होणार. या चिन्हाचा अर्थ लक्षात ठेवा. हे काय करतं? डायरेक्ट तुम्हाला सेट कोणता आहे सांगून टाकतं. हा सेट कुणाचा आहे? होल नंबरचा. हा सेट कुणाचा आहे? नॅचरल नंबरचा. डायरेक्ट करून जातं. डायरेक्ट सगळ्या नॅचरल नंबर, सगळ्या नैसर्गिक संख्या, सगळे होल नंबर, सगळ्यात पूर्ण संख्या. आणि मग इथं तुम्हाला एक अट देऊन टाकता की वाय हा होल नंबर आहे पण 1 पेक्षा लहान आहे. 1 पेक्षा लहान म्हटल्यावर पी या संचात तुम्हाला कोणतं उत्तर येईल माहिती तुम्हाला सगळ्यांना? पी या संचात फक्त एकच घटक येईल आणि तो म्हणजे 0. कारण 1 पेक्षा लहान कोणती संख्या आहे जी होल नंबर आहे? 0. होल आहे म्हणून 0. म्हणून तुम्हाला म्हणावं लागेल की पी हा एक घटक संच आहे. पी इज अ सिंगल टोन सेट. कळालं का तुम्हाला? कसं ठरवायचंय सिंगल टोन सेट? त्याच्यात एक घटक येतो का हे तपासावं लागेल तुम्हाला. आणि गणिताचे प्रकार दाखवतोय मी थोडे थोडे तुम्हाला. एक लास्ट प्रकार दाखवतो, 5वा परत एकदा. एम नावाचा संच दिलेला आहे मी तुम्हाला. एम हा कुणाचा संच आहे? एक्सचा. आणि एक्स ह्या गणितात लपलेला आहे. एक्स ह्या गणितात काय झालेलं आहे? लपलेला आहे. ओके, तर आता तुम्हाला एकदा एक्सचं गणित पूर्ण सॉल्व्ह करावं लागतं. लक्षात ठेवा बाळांनो, असा संच ज्यावेळेस देईल ना त्यावेळेस हे गणित सॉल्व्ह करायचं असं खाली. सॉल्व्ह करता येतं ना सगळ्यांना? कसं? बरोबर 17 आहे तर +5 तिकडे जाऊन काय होतं? -5. मग 3x राहतात. आणि मग 3x बरोबर 17तून 5 गेल्यावर 12 होतात. मग x बरोबर 12/3 आणि मग x बरोबर 4. x बरोबर 4 आलं की याचा अर्थ तुमचा हा जो m संच आहे तो फक्त कुणाचा आहे? 4चा. कारण एकच उत्तर आलं की तो तेवढाच. मग हा एक घटक संच आहे किंवा नाही? मग आहे. म्हणून m हा एक घटक संच आहे. कळालं की तुम्हाला एक घटक संच आहे कसा असतो आणि त्याची व्याख्या कळाली तुम्हाला आणि त्याचा प्रश्न कळाला. आता मी तुम्हाला होमवर्कला देतोय काय गणित. होमवर्कला गणित देतो मी तुम्हाला, तुम्ही सोडवा. ए बरोबर अशा एक्सचा संच आहे की एक्सचा वर्ग 25 आहे. परत पी बरोबर अशा वायचा संच आहे की वाय ही नैसर्गिक संख्या आहे आणि वाय 5 पेक्षा मोठी आहे आणि 7 पेक्षा लहान आहे. याचा अर्थ आहे की वाय या दोघांच्या मधला आहे. एकदम सोपं आहे बघा. 7. 8वं, एक एम नावाचा संच आहे आणि तो कुणाचा संच आहे? एक्सचा. आणि एक्स ही 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे. असं वर्डिंग मध्ये दिलं आता तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर 9वा घ्या. टी हा अशा एचा संच आहे की ए हे तुमचं ह्या गणितात लपलेलं आहे. आणि 10वं, वाय हा अशा वाय नाही एच हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हे तुमचं ह्या गणितात लपलेलं आहे.
गणित सॉल्व्ह करावे. तुम्हाला सांगायचंय 6, 7, 8, 9, 10 हे गणित तुमचे एक घटक संच आहे किंवा नाही. एक घटक संच खूप सोपी गोष्ट आहे. एक घटक संच म्हणजे ज्या संचात फक्त एकच घटक असतो. आय होप तुम्हाला हा पहिला प्रकार कळाला असेल. तर आपण संचाचे प्रकार बघतोय. पहिला प्रकार आपला झाला एक घटक संच सिंगल डोर सेट. आता दुसरा प्रकार बघा. नाव आहे रिक्त संच, एम्प्टी सेट और नल सेट. दोन नाव इंग्लिश मध्ये. एम्प्टी सेट रिक्त. रिक्त म्हणजे रिकामा. नावातच अर्थ लपलेला आहे. नावातच अर्थ लपलेला आहे की ज्या संचात एकही घटक नसतो, ज्या संचात एकही घटक नसतो त्यास रिक्त संच असे म्हणतात. अ सेट कन्सिस्टिंग नो एलिमेंट इज कॉल्ड एज अ एम्प्टी सेट. एम्प्टी सेट म्हणजे काय? अ सेट कन्सिस्टिंग नो एलिमेंट. नो एलिमेंट, एकही एलिमेंट नको. उदाहरणार्थ कसं पाहिजे सेट? मग असं पाहिजे की ए बरोबर नुसता रिकामा, सुरू करा आणि बंद करा, काहीच नाही त्याच्यात, रिकामा. याला म्हणतात एम्प्टी सेट. सर असं कसं काय होऊ शकतं? असं एम्प्टी सेट कसा असू शकतो? असतो एम्प्टी सेट. तो एकतर असा लिहिला जातो, नाहीतर हे असं चिन्ह पण काढलं जातं. याचा पण अर्थ तेच आहे की हा एम्प्टी सेट आहे. एक तर तुम्हाला असं रिकामा दाखवावं लागतो, त्याच्यात काहीच नाही, म्हणजे ए इज अ एम्प्टी सेट. किंवा मग असं हे चिन्ह दाखवलं जातं, फायचं चिन्ह म्हणतं याला. तर याच्या चिन्हावरून कळतं की हा एम्प्टी सेट. लक्षात येईल. सर एम्प्टी सेट कसा असतो? हे बघा तुम्ही, असा असतो. ए इज अ सेट ऑफ एक्स सच दॅट. ए हा कुणाचा संच आहे? एक्सचा. ए कुणाचा संच आहे? एक्सचा. एक्स कोण आहे? नैसर्गिक संख्या. एक्स कोण आहे? नैसर्गिक संख्या. क्वामा एक्स काय आहे? एक पेक्षा लहान. आता सांगा या संचात एक तरी घटक येऊ शकतो का? कारण त्यांचं असं म्हणणं आहे, आता जर तुम्ही हा संच यादी पद्धतीने बनवायला लागले तर तुम्हाला एकही घटक याच्यात लिहिता येणार नाही. हा रिकामा दिसेल तुम्हाला. का बरं? कारण एक्स नैसर्गिक संख्या आहे. एक्स इज अ नॅचरल नंबर. या चिन्हाचा अर्थ आहे एक्स इज अ नॅचरल नंबर बट लेस दॅन 1. लेस दॅन 1 म्हटलं कोणतीच नॅचरल नंबर नाही, कारण नॅचरल नंबरची स्टार्टिंगच 1 पासून होती. म्हणून सर झिरो. झिरो काय नॅचरल नंबर आहे का? नाही ना. म्हणून याच्यात काहीच येणार नाही मला, काहीच नाही. आणखी एक बघा. समजा पी हा कोणाचा संच आहे? वायचा. वाय कोण आहे? इंटिजर आहे. वाय इंटिजर आहे. इंटिजर म्हटलं पॉझिटिव्ह नंबर पण, निगेटिव्ह नंबर पण आणि झिरो पण, कोणता पण नंबर. वाय इज इंटिजर. वाय हा पूर्णांक संख्या आहे. पण वाय कसा आहे? पूर्णांक जरी असला तरी 4 पेक्षा मोठा आहे आणि 5 पेक्षा लहान आहे. वाय ह्या 4 आणि 5च्या मध्ये अडकलेला आहे. तर वाय जर 4 आणि 5च्या मध्ये अडकलेला असेल तर 4 पेक्षा मोठी आणि 5 पेक्षा लहान कोणतीच संख्या नाही. देर इज नो एनी इंटिजर. म्हणजे कुठलाच पूर्णांक असा नसतो. पूर्णांक म्हणजे एक कम्प्लीट अंक, जे मायनस पण असू शकतात, प्लस पण असू शकतात. मी काय बोलतोय कळतंय का? आता थोडा गोंधळ उठण्याचा चान्स जास्त सुरू झालाय. जर तुम्ही पहिला सराव संच व्यवस्थित शिकलेले नसेल ना तर हे पुढे पुढे तुम्हाला प्रॉब्लेम होतील. लक्षात ठेवा. याचा अर्थ लक्षात येतो का की पी हा कुणाचा संच आहे? वायचा. आणि वाय कोण आहे? आय. आय म्हणजे काय? इंटिजर. मराठीत काय? पूर्णांक संख्या. म्हणजे कोणत्या संख्या? मायनस वाल्या पण, प्लस वाल्या पण आणि शून्य पण. पण त्यांनी पुढे अट काय दिली की वाय 4 पेक्षा मोठा आहे, 5 पेक्षा लहान आहे म्हटल्यावर पी मध्ये काहीच येणार नाही. आणि मग यालाच म्हणतात एम्प्टी सेट. काय म्हणतात याला? एम्प्टी सेट, रिक्त संच. याचा पण प्रश्न असा विचारला जाऊ शकतो तुम्हाला. कसा? की खालील संच रिक्त संच आहे किंवा नाही ठरवा. ते ठरवा. म्हणजे राईट इफ गिवन सेट्स आर किंवा फॉलोइंग सेट्स आर एम्प्टी सेट और नॉट. प्रश्न असा विचारला जातो बाळांनो की आम्ही तुम्हाला संच देऊ, तुम्ही ठरवा तो एम्प्टी सेट आहे किंवा नाही. आता त्यांनी संच दिला आपल्याला की ए हा कुणाचा संच आहे? वायचा. आणि वाय ह्या गणितात लपलेला आहे. 2y-1 बरोबर 5. तर आपल्याला आता पहिल्यांदा हे गणित सोडवावं लागेल. हे गणित सोडवायला शिकाच तुम्ही. 2y-1 = 5 येतं. मग 2y = 5 आणि हा -1 तिकडे जाऊन काय होतो? +1. मग 2y = 6 येतं. मग y = 6/2 येतं आणि y ची किंमत 3 येते. y ची एकच किंमत आली 3. याचा अर्थ ए या संचात 3 ही किंमत आहे. म्हणजे ए संचात 3 हा घटक आला. मग तुम्ही एम्प्टी सेट म्हणू शकता का? रिक्त संच आहे का? हा नाही. म्हणून तुम्हाला म्हणावं लागेल ए हा रिक्त संच नाही. ए हा रिक्त संच नाही. ए इज नॉट एम्प्टी सेट.
रिक्त नाही ना, हा याच्यात एक घटक आलाच ना बाळांनी, 3 का होत नाही, आलाच ना. हे गणित कसं सॉल्व्ह केलं कळालं का तुम्हाला सगळ्यांना? असं आहे, एकदम सोपं आहे बाळांनी. दुसरा एक सेट बघा, समजा बी हा एक सेट आहे, तो कुणाचा आहे? एक्सचा. आणि एक्स कोण आहे? एक नॅचरल नंबर आहे, राईट. आणि नॅचरल नंबर असून ती 2 पेक्षा मोठी आहे. 2 पेक्षा कशी आहे? मोठी. आणि 3 पेक्षा लहान. एक्स ही एक नॅचरल नंबर आहे, पण 2 पेक्षा मोठी पाहिजे, 3 पेक्षा लहान पाहिजे. 2 पेक्षा मोठी आणि 3 पेक्षा लहान, ह्या चिन्हाचा अर्थ कळतो का तुम्हाला सगळ्यांना? 2 पेक्षा मोठी आणि 3 पेक्षा लहान अशी कोणती तरी नॅचरल नंबर आहे का? नाही. म्हणून बी हा संच तुम्ही जेव्हा लिस्टिंग मेथडने लिहायला लागाल, यादी करायला लागाल, त्यावेळेस त्याची यादी रिकामी राहील, काहीच येणार नाही त्याची व्हॅल्यू, पण असं लिहावंच लागतं. आणि म्हणून तुम्हाला म्हणावं लागेल की बी हा रिक्त संच आहे. बी इज एम्प्टी सेट. हो की नाही? एकदम सोपं आहे बाळांनो, एकदम. एक आणखी दाखवतो आणि होमवर्क करेल. समजा पी हा कोणाचा संच आहे? भारताच्या राजधानीचा संच आहे. असं पण लिहितात कधी कधी शॉर्टकट मध्ये, पी इज द सेट ऑफ, पी इज द सेट ऑफ कॅपिटल ऑफ इंडिया. पी हा कोणाचा संच आहे? भारताच्या राजधानीचा. मग तुम्ही पी संचाची यादी तयार करा. तर भारताची राजधानी एक का होत नाही, आहेच ना. कोणती? दिल्ली. मग तुम्ही याला एम्प्टी सेट म्हणू शकता का? एम्प्टी सेट म्हणू शकता का याला? तुम्ही नाही म्हणू शकत ना, कारण याच्यात एक घटक तर होत नाही, आलाच ना. मग सर त्याला एक घटक संच म्हणा. आता आपल्याला एक घटक संच आहे किंवा नाही हे ठरवायचंय का? नाही. आपल्याला काय ठरवायचंय? फक्त एम्प्टी सेट आहे की नॉट एम्प्टी सेट आहे, म्हणून तेवढंच सांगा फक्त. म्हणून तुम्ही बोला पी हा रिक्त संच नाही. पी इज नॉट अन एम्प्टी सेट. जमेल ना रे? एकदम इझी बाळांना. रिक्त संच आहे किंवा नाही ठरवा फक्त. ओके, मी देऊ तुम्हाला होमवर्कला काही गणित, एम्प्टी सेट आहे किंवा नाही ठरवा बरं का तुम्ही होमवर्कसाठी. आणि असंच लिहायचं तुम्ही, मी जसं फळ्यावर लिहिलेलं आहे का सेम पे रजिस्टर मध्ये लिहायचं. म्हणजे हे 3 गणित मी लिहून दिले, तुम्ही पण लिहून घ्यायचे. त्याच्या पुढच्या गणितांना इथं कोपऱ्यावर असं होमवर्क टाकायचं आणि लगेच लिहायचे हे पण प्रश्न तसेच. याची उत्तरं पण मात्र तुम्हालाच लिहावी लागेल. ओके नाही? आता ते बोलतंय की ए हा कुणाचा संच आहे? वायचा. आणि वायचा वर्ग बरोबर आहे, वायचा वर्ग बरोबर आहे समजा 16. आणि नंतर 5वर समजा पी हा अशा एचा संच आहे की ए ह्या गणितात लपलेलं आहे. ए हा गणितात लपलेलं आहे. आणि 6वा एम हा अशा एक्सचा संच आहे की एक्स ही पूर्ण संख्या आहे, पण ती 0पेक्षा लहान आहे. 0पेक्षा लहान आहे बरं का ती. आणि 7वा टी हा अशा वायचा संच आहे की वायचा वर्ग बरोबर 0. आता तुम्हाला सांगायचंय की हे एम्प्टी सेट आहे किंवा नाही. तर आतापर्यंत आपण संचाचे 2 प्रकार बघितले. पहिला एक घटक संच, सिंगल टोन सेट. ज्या संचात एकच घटक असतो त्यास एक घटक सेट संच असे म्हणतात. म्हणजे सेट कन्सिस्टिंग ओनली 1 एलिमेंट इज कॉल्ड ॲज अ सिंगल टोन सेट. दुसरा प्रकार रिक्त संच, एम्प्टी सेट. नावातच अर्थ आहे, ज्या संचात एकही घटक नसतो त्यास रिक्त संच असे म्हणतात. सेट कन्सिस्टिंग नो एलिमेंट, सेट कन्सिस्टिंग नो एलिमेंट इज कॉल्ड ॲज अ एम्प्टी सेट. ओके, दोन्ही प्रकार आता तुम्हाला लक्षात आले असेल. आणखी पुढचे 2 प्रकार आपल्याला बघायचे आहेत. तर आपण संचाचे प्रकार बघतोय. संचाचे 4 प्रकार आहेत. देर आर 4 टाइप्स ऑफ सेट्स. संचाचे 4 प्रकारमध्ये पहिला प्रकार आहे एक घटक संच, ज्याची व्याख्या आणि ज्याच्यावरचा प्रश्न आपण ऑलरेडी बघितला आहे. दुसरा प्रकार आहे रिक्त संच, एम्प्टी सेट. त्याची पण व्याख्या आणि त्याच्यावरचे जे प्रश्न असतात ते आपण बघितलेले. आता तिसरा आणि चौथा प्रकार आपल्याला सोबत शिकायचा आहे. तिसरा प्रकार आहे शांत संच, फायनाईट सेट. आणि चौथा प्रकार आहे अनंत संच, इनफायनाईट सेट. शांत संच आणि अनंत संच कशाला म्हणतात समजून. ओके, ही व्याख्या आहे त्याची की ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते, ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते व मोजता येते त्या शांत संच असे म्हणतात. म्हणजे काय? इफ अ नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट इज लिमिटेड, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट इज लिमिटेड अँड काउंटेबल. हे 2 शब्द खूप इम्पॉर्टंट आहेत, लिमिटेड अँड काउंटेबल. ओके, इकडं मर्यादित असते आणि मोजता येते. म्हणजे कसा अर्थ आहे त्याचा? समजा मी एक सेट दाखवलं तुम्हाला, ए बरोबर असा सेट आहे बघा, ए बी सी
ABCDE. सांगा बरं मला आता या संचात किती घटक आहे तुम्ही मोजू शकतात की नाही? किती घटक आहे सांगा? 1 2 3 4 5. मोजता येते ना? ज्या संचातील घटकांची संख्या मोजता येते आणि जे मर्यादित असतात. मर्यादा किती असू शकते? मग 1 करोड घटक असले तरी चालेल आपल्याला, 1 लाख घटक असले तरी चालेल, 5 असले तरी चालेल, 1 असला तरी चालेल, नसला तरी चालेल, पण मोजता येतात ना आपल्याला. हे घटक किती हे मोजता येतात म्हणून याला म्हणतात सांख्य संच. हा सांख्य संच आहे. मग हा नुसता 1 घटकावाला असला तरी चालतो आणि हा समजा रिकामा असला तरी चालतो, तरी हा सांख्य आहे. कारण याच्यात मोजता येतात किती घटक. मी जर विचारलं तुम्हाला सांगा याच्यात किती घटक आहे, तुम्ही म्हणाल 5. मी जर विचारलं याच्यात किती घटक आहे सांगा, तुम्ही म्हणाल 0. सॉरी 1 घटक आहे. मी जर विचारलं याच्यात किती घटक आहे सांगा, तुम्ही म्हणाल एकही घटक नाही. चालतं. एकही घटक नसला तरी त्याला सांख्य संच म्हणतात. पण अनंत संच कसे असतात? अनंत संच जर तुम्ही बघितले ना तर ते असे असतात बघा. आता बघा, मी जर तुम्हाला विचारलं सांगा याच्यात किती घटक आहे, मोजा. मोजताच येते ना, याला मर्यादा नाही ना, हे अमर्यादित असतात ना. असं जर शेवटी डॅश डॅश आलं की तुम्ही समजून घ्या याला म्हणतात अनंत संच. कारण इन्फायनाइट सेट. इन्फायनाइट सेटचीच ती व्याख्या आहे की ज्या संचातील घटकांची संख्या अमर्यादित असते. घटकांची संख्या अमर्यादित असते आणि मोजता येत नाही. अमर्यादित असते आणि मोजता येत नाही. याच्या विरुद्ध अर्धी शब्द आहे. इथं मर्यादित आहे, इथं अमर्यादित आहे. इथं मोजता येते, इथं मोजता येत नाही. इंग्लिशमध्ये इथं लिमिटेड आहे, इथं अनलिमिटेड आहे. इथं काउंटेबल आहे, इथं अनकाउंटेबल आहे. सेम ही व्याख्या पाठ झाली की ऑटोमॅटिकली होणार. फक्त हे 2 शब्द चेंज करायचे. म्हणून तुम्हाला अर्थ कळाला का? ज्या संचातील घटकांची यादी तुम्ही संपवू शकत नाही, अनंत असतात, ते अमर्यादित असतात, मोजता येत नाही किती घटक आहे. सर आहे ना अनंत घटक. अनंत शब्द नको तुमच्याकडे. कितीतरी फिक्स सांगा. 1 करोड आहे का, 2 लाख आहे का, 4 लाख आहे का? नाही ना. तुम्ही फिक्स सांगू शकता का? नाही. म्हणून याला म्हणतात अनंत संच. हो की नाही? हा तिकडं अनंत असला तरी चालतो आणि इकडं अनंत असलं तरी सुद्धा चालतो. तरी हा इन्फायनाइट सेट आहे, अनंत. कारण याच्या डॅश येतो बघा. आणि जर त्यांनी प्लेन असं सांगितलं की पी ही अशा एक्सचं संच आहे की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे, एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. आता त्यांनी आपल्याला काही लिमिट करून दिली का? ते काय बोलताय? फक्त एक्स इज अ नॅचरल नंबर. आणि नॅचरल नंबर किती असतात? अनंत असतात ना. नॅचरल नंबर अनंत असतात की नाही सांगा मला. म्हणून तुम्ही याला अनंत संच म्हणता. हा पण अनंत आहे, हा तर नजरेनेच दिसतोय आपल्याला. डॅश डॅश आलं की अनंत संच म्हणतात त्याला. इन्फायनाइट सेट म्हणतात. इन्फायनाइट सेट लक्षात येते ना तुम्हाला? अनंत यादी आहे म्हटल्यावर अनंत संच. नाही असा जर का गुणधर्म पद्धतीने त्यांनी दिला तरी ती एक्स ही नैसर्गिक संख्या आहे ना, आणि नैसर्गिक संख्येला कुठलीही लिमिट नाहीये बाळांनो. म्हणून तो अनंत संच आहे. लक्षात येते का? ते जर असं जरी बोलले की हा एम हा वायचा संच आहे आणि वाय ही पूर्णांक संख्या आहे. कोणती संख्या आहे? पूर्णांक. तरी सुद्धा हा कोणता संच आहे? अनंत संच. कारण याच्यात अनंत संच आहे, म्हणजे अनंत घटक आहे. कारण पूर्णांक संख्या काही 1 2 नसतात, अनंत असतात. हो की नाही? तर हा असा अनंत संच असतो बाळांनो. त्यांनी जर असा 2चा टेबल सुरू केला आणि असं शेवटी डायजेश करून दिलं तर तुम्ही याला अनंत संच काय म्हणतात? त्याला अनंत संच. इन्फायनाइट सेट. लक्षात आला फरक तुम्हाला? फायनाइट सेट मध्ये कसं असतं की तुम्ही घटक मोजू शकता कितीतरी आहे. समजा 2चा टेबल दिला सुरू करून आणि इकडे एंड करून टाकलं 1000. कितीला एंड करून टाकलं? 1000. तरी याला फायनाइट सेट म्हणावं लागतं, याला सांख्य संच म्हणावं लागतं. कारण कुठेतरी खंडित झाला आहे, कुठेतरी या मर्यादित आहे. किती घटक आहे मोजता येतात आपल्याला, म्हणून याला सांख्य संच म्हणतात. काय म्हणतात त्याला? सांख्य. सांख्य संच आणि अनंत संचाचा फरक लक्षात घ्या बाळांनो, की याची यादी आपल्याला कितीतरी आहे हे असं सांगता येते. लक्षात येते का तुम्हाला? तर याला सांख्य संच म्हणतात. हे सांख्य संच आहे, हे अनंत संच आहे. दोघांचा फरक लक्षात घ्या, व्याख्यातला फरक लक्षात घ्या. पहिल्यांदा मराठीमध्ये बघा की ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते आणि मोजता येते. मर्यादित असते आणि मोजता येते त्याला सांख्य म्हणतात. आणि ज्या संचातील घटकांची संख्या अमर्यादित असते आणि मोजता येत नाही त्याला अनंत संच म्हणतात. ओके. इन इंग्लिश, if a number of elements in a set is limited, if a number of elements in a set is limited and countable. लिमिटेड आणि काउंटेबल असेल तर फायनाइट सेट आणि अनलिमिटेड आणि अनकाउंटेबल असेल इनफायनाइट सेट. आणि हा त्यांचा दोघांचा फरक आहे की याच्यात कुठेतरी डॅश येतो शेवटी किंवा सुरुवातीला. अनंत असतात याच्यात घटक. आणि मग याच्यावर प्रश्न असाच विचारला जातो तुम्हाला परीक्षेला की खालील संच हे शांत आहे की अनंत, तुम्ही ठरवा. डिटरमाइन इफ द गिवन सेट्स आर फायनाइट सेट और इनफायनाइट सेट. जर त्याच्यात अनंत घटक असेल तर तुम्ही त्याला अनंत संच म्हणा, आणि त्यातल्या घटकांची मोजणी जर तुम्हाला करता येत असेल तर तुम्ही त्याला सांख्य म्हणा. हा सांगा तुम्हाला हा सांख्य संच आहे की अनंत?
हा काय अनंत घटकांचा आहे का नाही, याच्यात फिक्स घटक आहे 5 घटक, म्हणून याला तुम्ही शांत संच म्हणणार. शांत संच फायनाईट सेट. ओके. आता सांगा हा एक्स ही पूर्णांक संख्या आहे, पी हा पूर्णांक संच आहे एक्सचा, आणि एक्स ही पूर्ण संख्या आहे. पूर्ण संख्या म्हटल्यावर पी मध्ये तुम्ही बघा ना, पूर्ण संख्येला काही लिमिटेशन आहे का, अनंत आहे ना त्या, म्हणून तुम्हाला याला अनंत संच बनावं लागेल. कोणता संच बनावं लागेल, अनंत, कारण त्याची लिमिट नाही. अनंत संच म्हणजे इन्फायनाईट आहे की नाही, लक्षात येते तुम्हाला. आणि हे हा कुणाचा संच आहे, टी कुणाचा संच आहे, टी कुणाचा संच आहे तुमचा, की एक्सचा वर्ग बरोबर 9, म्हणजे 9चं वर्गमूळ काय, 9चं वर्गमूळ 3 पण येतं आणि -3 पण येतं, असू द्या. पण याला कोणता संच म्हणावं लागेल तुम्हाला, शांत संच फायनाईट सेट, कारण याच्यातले घटक तुम्हाला मोजता येतात ना, 2च आहे ना याच्या घटक याच्यामध्ये, म्हणून तुम्हाला सांगावं लागेल की याला फायनाईट सेट म्हणतात. ओके. पण आता इथे बघा 1 2 3 3 डॅश 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 म्हणून कोणता संच आहे, हा अनंत संच, इनफायनाईट सेट. याच्यातले घटक बघा, अलीकडे डॅश डॅश आहे म्हणजे अनंतच घटक आहे, म्हणून अनंत संच. बघा आता 6वा एक प्रश्न. आता इथे तुम्ही जर बघितलं तर बी कुणाचा संच आहे, वायचा, आणि वाय कोण आहे, नॅचरल नंबर, पण 1 पेक्षा लहान. 1 पेक्षा लहान कोणती तरी नॅचरल नंबर आहे का, नाही, म्हणून हा रिकामा येईल ना, आणि रिकामा जरी आला तरी त्याला शांत संच म्हणतात. शांत संच म्हणतात, रिक्त संचाला पण शांतच संच म्हणतात, फायनाईट सेट. अनंत नाही म्हणू शकत तुम्ही, याच्यात काही अनंत घटक आहे का, नाही. असं एकदम सिंपल आहे बघा, होमवर्कला दिली तुम्हाला काही काही, तुम्ही सांगा शांत संच आहे की अनंत संच. ओके. नंबर 1 AEIOU हा सांगायचा आहे तुम्हाला, शांत संच आहे की अनंत संच. नंबर 1 P हा एक्सचा संच आहे, आणि एक्स ही पूर्ण संख्या आहे, सांगायचं आहे शांत आहे की अनंत आहे. N हा कुणाचा संच आहे, डॅश 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 -3 -2 -1 0 1 2 3 आणि डॅश, शांत आहे की अनंत आहे सांगा. 10 हा एकचा संच आहे, ए हा एक्सचा आहे, आणि एक्स ह्या गणितात लपलेला. तुम्ही सॉल्व्ह नका करत बसू, इथं डायरेक्ट सांगा तुम्ही मला की हे शांत संच आहे की अनंत संच आहे. तुम्हाला ठरवायचं आहे फायनाईट सेट की इनफायनाईट सेट. ओके. पी अशा एक्सचा संच आहे की एक्स ही मूळ संख्या आहे. एक्स इज अ प्राईम नंबर. संख्यांचा कोणताही संच येऊ द्या बाळांना, नुसतं त्यांनी संख्याची म्हणजे नुसतं सांगितलं की ह्या एक्स ही मूळ संख्या आहे, एक्स ही नैसर्गिक संख्या आहे, एक्स ही पूर्ण संख्या आहे, एक्स ही पूर्णांक संख्या आहे, मीन्स एक्स इज अ प्राईम नंबर, एक्स इज अ इंटिजर, एक्स इज अ नॅचरल नंबर, एक्स इज अ होल नंबर, असे संच आले संख्यांचे की तुम्ही डायरेक्ट सांगायचे अनंत संच, कारण संख्या कधी पण कशा असतात, अनंत. 12वा समजा बी हा अशा एचा संच आहे की ए ही 100 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या. कळलं का, तरी तुम्हाला ठरवायचे बांधू, शांत आहे की अनंत आहे, 2 नाव आहे, शांत संच अनंत संच, फायनाईट सेट इनफायनाईट सेट. जर घटक संपले मोजता आले तर शांत संच, घटक संपलेच नाही डॅश डॅश आला तर अनंत संच. एकदम सोपं. तर आतापर्यंत आपण संचाचे 4 प्रकार बघितलेले. 4ही प्रकाराच्या बाबतीत होमवर्क मी तुम्हाला दिलेला आहे, जसा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो तसा तो तुम्ही कंप्लीट करा. 4ही प्रकाराच्या व्याख्या पाठ करा, आणि त्या व्याख्या तुमच्या पाठ आहे का याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवून तुम्ही मला लागलंच तर सेंड करा. म्हणजे काय करायचं, मोबाईल समोर पकडायचा आणि उभा राहायचं, मोबाईलच्या कॅमेऱ्याकडे तुम्ही बघितलेलं पाहिजे ना, आणि 4ही व्याख्या म्हणून दाखवायच्या. एक घटक संच, रिक्त संच, शांत संच, अनंत संच. 1-2 मिनिटाचा तुमचा व्हिडिओ बनेल. सिंगल टोन सेट, एम्प्टी सेट, फायनाईट सेट आणि इनफायनाईट सेट व्हिडिओ बनवायचा आणि मला तो सेंड करायचा. जर तुम्ही खरोखर तुमच्या व्याख्या पाठ झाल्या की नाही झाल्या हे मला लक्षात येऊन जाईल. ओके. आणि आणखी एक गोष्ट आपल्याला शिकायची आहे आजच्याच व्हिडिओमध्ये, ती म्हणजे समान संच. तर ते बघूया आपण आता. तर संचाचे 4 प्रकार आपण बघितलेले बाळांनो. ह्या 4ही प्रकाराच्या व्याख्या नीट पाठ करा, आणि पाठ आहे की नाही आहे हे मला तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवा. ओके. तर आता बघा सगळेजण, आपण एक शेवटचा कन्सेप्ट शिकतोय. हा काही संचाचा प्रकार नाही, हा एक कन्सेप्ट आहे. हा पण आपल्याला दुसऱ्या प्रॅक्टिससाठी लागणार. काय कन्सेप्ट आहे हा? समान संच, इक्वल सेट. नावाचाच अर्थ लपलेला आहे. समान संच कशाला म्हणतात, इक्वल सेट कशाला म्हणतात,
दिलेल्या दोन संचात जर समान घटक असतील, दोन संच एकत्र केले त्यांच्यात जर सारखेच घटक असतील तर त्यांना समान संच म्हणतात. म्हणजे इफ टू सेट्स हॅव्हिंग सेम एलिमेंट्स, इफ टू सेट्स हॅव्हिंग सेम एलिमेंट इज कॉल्ड ॲज अ इक्वल सेट. उदाहरणार्थ कसं बघा, समजा मी तुम्हाला हा एक ए सेट दिला, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते ए बी सी, आणि एक हा बी सेट दिलाय, त्याच्यात तुम्हाला दिसते ए बी सी, सेम दिसते बघा, सेम दिसते, म्हणून तुम्ही याला काय म्हणता इक्वल सेट. दीज आर दी इक्वल सेट. ए बरोबर बी. हे काही सर हे खूप सोपं आहे असं तुम्हाला वाटते, बरोबर सोपंच आहे ते. समजा हा एक्स सेट आहे, याच्यात आहे 2, 4 आणि 5. ओके. आणि इकडे तुम्हाला वाय सेट आहे, समजा वाय सेट आहे, समजा त्याच्यात आहे 5, 4, 2. तर सांगा बरं आता हे समान संच आहेत की नाही आहेत? सर इकडे 2, 4, 5 आणि इकडे 5, 4, 2 उलटा क्रम आहे. असू द्या, क्रम उलटा सुलटा असू द्या, पण घटक तेच आहे की नाही? हेच घटक आहे 2, 4, 5 आणि हे पण 2, 4, 5 चे केले, मागे पुढे असले काय होतं? म्हणून तुम्ही याला पण म्हणणार एक्स इक्वल टू वाय, म्हणजे संच एक्स आणि संच वाय हे समान संच आहे, असा अर्थ असतो त्याचा. पण आता तुम्ही बघा ना, ए हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हे पॉश या शब्दातील अक्षर आहे. X is a letter in word posh. ओके. आणि बी हा अशा वायचा संच आहे की वाय हे शॉप या शब्दातील अक्षर आहे. वाय हे शॉप या शब्दातील अक्षर आहे. वाय इज अ लेटर इन वर्ड शॉप. आता मी तुम्हाला दोन संच दिलेले ए आणि बी, पण मी ते गुणधर्म पद्धतीने दिलेले, रूल मेथड दिलेली आहे. आता हे रूल मेथडचे जे सेट असतात ना ते समान आहे का हे तुम्हाला कधी कधी कळेल जेव्हा तुम्ही यांची यादी घ्या. आता यादी करा तुम्ही यांची, ए आणि बी ची जर यादी तुम्ही केली तर तुमच्या लक्षात येईल बघा, ए बरोबर काय आहे, ए संच काय आहे की पॉश शब्दातले अक्षर. तर कोणते कोणते अक्षर येतात पॉश शब्दात? पी, ओ, एस आणि एच. हा झाला तुमचा ए संच. आता बी संच बनवा. बी कुणाचा संच आहे? वायचा. आणि वाय मध्ये शॉप मधले अक्षर आहे. सांगा शॉप मध्ये कोणते कोणते अक्षर आहेत? तुम्ही आता शॉप मधले अक्षर तुम्ही जर चेक केले तर एस, एच, ओ, पी असे अक्षर आहेत. म्हणजे हे दोन्ही सेट सेम आहे की नाही आहे? ए बरोबर बी समान संच आहे, कारण ते घटक मागे पुढे जरी असले तरी चालतात, पण तेच घटक आहे ना, म्हणून यांना समान संच म्हणतात. ओके. आता चौथा प्रश्न बघा. अगोदरच प्रश्न लिहून ठेवला होता तुझा, तो रफ करतोय कारण आता आणखी एकदा आपण तुम्हाला पुढे प्रश्न द्या. चौथं बघा. आता समजा आता मी ए बरोबर दिले 1, 2, 3 तीन घटक दिले आणि बी बरोबर दिले समजा ए, बी, सी. आता सांगा हे घटक सारखे आहे का? हे संच सारखे आहे का? नाही. तर तुम्ही लिहिणार ए इज नॉट इक्वल टू बी. सारखे असेल तर समान संच, सारखे नसेल तर नाही. आता समजा पी या संचात तुम्हाला जर दिसलं तर 2, 4, 6, 8 या संख्या आहे आणि क्यू संचात जर तुम्ही बघितलं तर 4, 6, 8 ह्या संख्या आहे. आता सांगा बरं मला तुम्ही याला समान संच म्हणणार की नाही म्हणणार? काही लोकांना वाटेल समान आहे कारण 4, 6, 8 इकडे पण आहे, पण तसं नाही. हे समान नाही कारण याच्यात 2 हा जास्त घटक आहे, याच्यात तो 2 आहे का? नाही. म्हणून तुम्हाला इथे लिहावं लागेल पी इज नॉट इक्वल टू बी. समजतंय का तुम्हाला? समान संच कसे असतात आणि असमान कसे असतात लक्षात येते का? मग प्रश्न कसा विचारला जातो याच्यावरती लक्ष द्या. प्रश्न विचारला जातो खालील संच समान आहेत की नाही ते बघा. खालील संच समान संच आहेत का? ते सकारणे. राईट with reason if the following sets are equal set
आणि आता तुम्हाला दिला आहे ए एक संच दिलाय कुणाचा एक्सचा आणि एक्स हे नेट शब्दातील अक्षर आहे. X is a nature involved net. Okay? And B is a set of A such that A हे 10 या शब्दातील अक्षर. A is a nature involved net. आता आपल्याला हे दोन संच अरे लक्षात येते ना बाळांनो काय शिकतोय आपण. एकदम साधी गोष्ट शिकतोय आपण. समान संच म्हणजे काय. समान संच कुणाला म्हणायचं. ज्या संचात सारखेच घटक दिसतील त्यांना समान संच म्हणतात. पण ते आपल्याला असं देतात ना गुणधर्म पद्धतीने. तर पहिल्यांदा तुम्हाला यांची यादी बनवावी लागेल. सांगा ए मध्ये काय यादी. ए कुणाचा संच आहे एक्सचा आणि एक्स या शब्दातला अक्षर आहे. सांगा त्यात कोणते कोणते अक्षर आहे. एल पण आहे, ई पण आहे आणि टी पण आहे. बी मध्ये बी हा कुणाचा सेट आहे एचा आणि ए या शब्दातला अक्षर आहे. त्याच्यात कोणते अक्षर आहे. टी पण आहे, ई पण आहे, एल पण आहे. आणि आता चेक करा तुम्ही दोन्ही घटक सारखे आहे की नाही. आहेच ना. मागे पुढे जरी असले तरी सेम आहे ना. म्हणून तुम्हाला म्हणावं लागेल ए इक्वल टू बी असं ठरवायचंय बाळांनो तुम्हाला. लक्षात येते का कसं आहे. हा प्रश्न समजतोय तुम्हाला सगळ्यांना. त्याच्यावरती मी तुम्हाला होमवर्कला दोन गणित देतो. समान संच आहे किंवा नाही. त्याच्यात एक जरी घटक वेगळा आला असता आणि एक जरी घटक कमी आला असता तिथं आपण नॉट इक्वल टू लावला असतो. लक्षात घ्या तुम्ही बाळांनो. आता सांगा दुसरं मी तुम्हाला गणित होमवर्कला देतो ना. तुम्ही करून आणून दाखवा. एक्स हे सायलेंट या शब्दातील अक्षर आहे. X is a letter in word silent. And B is a set of Y such that Y is a letter in word listen. म्हणजे Y हे listen शब्दातील अक्षर आहे. काल का भांडू काय शिकतोय आपण. समान संच आहे किंवा नाही. एकच गणित होमवर्कला मिळालं तुम्हाला समजा आता की हे दोन संच तुम्हाला सांगायचे की समान संच आहेत किंवा नाही. त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला त्यांची यादी बनवावी लागेल आणि यादी बनवल्यानंतर तुम्हाला जर सारखेच घटक दिसले तर तुम्ही लिहा ए बरोबर बी आणि सारखे घटक नाही दिसले तर लिहा ए इज नॉट इक्वल टू बी. ओके. एकदम सिंपल आहे. आजच्या प्रकारामध्ये तुम्ही काय काय शिकलाय आजच्या प्रॅक्टिस सेटमध्ये लक्षात ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा संचाचे 4 प्रकार. पहिला प्रकार एक घटक संच, दुसरा रिक्त संच, तिसरा शांत संच, चौथा अनंत संच. म्हणजे टाइप्स ऑफ सेट. फर्स्ट सिंगल टोन सेट, एम्प्टी सेट, फायनाइट सेट आणि इनफायनाइट सेट. आणि त्याच्यानंतर एक वेगळा कन्सेप्ट शिकलो आपण तो म्हणजे समान संच इक्वल सेट. हे सगळं नीट वाचा. हे नीट फेर रजिस्टर मध्ये लिहा आणि हे सगळं जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर आपण उद्या घेऊया प्रॅक्टिस सेट 1.2. ओके.